हॅलो अँड वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ मंडे म्युझिक्स. आज आपण कस्टमर रिलेशनशिप विषयी बोलणार आहोत आणि कस्टमर रिलेशनशिप्स का महत्वाचे आहेत, त्यांचा काय फायदा आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दीज आर द थिंग्स दॅट वी विल बी कव्हरिंग. त्याच्या अगोदर मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे, जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत, त्यांच्यापर्यंत मॅनेजमेंटच्या गोष्टी पोहोचवाव्या आणि मॅनेजमेंटच्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी जसे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, त्यांना त्याची माहिती व्हावी व त्यांना त्याचा उपयोग व्हावा, म्हणून हा एक केलेला प्रयत्न आहे. आजचा आपला 15वा भाग आपण रेकॉर्ड करतोय. राईट. सो जसं मी सांगितलं, आज आपण कस्टमर रिलेशनशिप विषयी बोलणार आहोत. कस्टमर रिलेशनशिप म्हणजे नक्की काय, त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, त्याच्यानंतर त्याचे फायदे काय आहेत, कुठल्या प्रकारचे कस्टमर रिलेशनशिप्स आहेत आणि चांगले कस्टमर दर्जेदार रिलेशनशिप्स कसे बनवायचे त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सो द फर्स्ट थिंग दॅट वी वुड वॉन्ट टू डिस्कस इज कस्टमर रिलेशनशिप म्हणजे नक्की काय. राईट. सो कस्टमर रिलेशनशिप म्हणजे एखादी कंपनी आपल्या कस्टमर बरोबर त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याच्याबरोबर रिलेशनशिप कशा प्रकारे एंगेज करते, ते कस्टमर्स कसे रिलेशनशिप कसं स्ट्रॉंग करतं, त्याचं हे जे आहे त्याला आपण कस्टमर रिलेशनशिप बोलतो. सो व्हॉट एक्झॅक्टली डज अ कंपनी डू. राईट. आता मी एक सिंपल दोन उदाहरणं देतो, टोकाची उदाहरणं देतो अगदी. एक आहे, माझा आई वडिलांचा माझा हेल्थ इन्शुरन्स आहे. त्याची रिन्युअल डेट जानेवारी एंडला असते. पण त्या कंपनीकडून दररोज मला डिसेंबरच्या अगदी पहिल्या आठवड्यापासून दररोज न चुकता त्यांचा मला एक कॉल येतोय, तो ऑटोमेटेड आहे अँड इट इज रिमाइंडिंग मी अबाउट द रिन्युअल ऑफ द प्रीमियम. आता रोज झाला, अजून चालू आहे ते कॉल. राईट. हे झालं, अति झालं थोडंसं. कस्टमर रिलेशनशिप लोक मात्र तर वैतागतात किंवा त्यांना त्रास व्हायला लागतो आणि ते स्टार्ट अवॉइडिंग द कॉल्स, पुट द कॉल्स ऑन द ब्लॉक लिस्ट. जरी उद्देश चांगला असला तरी खरंच तसं करणं गरजेचं आहे का. दुसरं एक उदाहरण आहे. मी जस्ट मला एक कॉल आला की सर तुमचा उद्या वाढदिवस आहे. मी चुकून काहीतरी डेट टाकलेली वाढदिवसाची, आणि मला कॉल आला, सर उद्या तुमचा वाढदिवस आहे अँड एका रेस्टॉरंट मधून वेर आय एम रेग्युलर पर्सन, रेग्युलर व्हिजिटर वगैरे, त्यांनी मला कॉल केला आणि विचारलं, सर उद्या तुमचा वाढदिवस आहे तर तुम्ही काही प्लॅन्स केलेले आहात का, तुम्हाला टेबल बुक करायला आवडेल का. राईट. द लँग्वेज इज लिटल डिफरंट अँड दे जस्ट कॉल्ड मी वन्स. राईट. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की आय एम नॉट इंटरेस्टेड. ऑफकोर्स माझा वाढदिवस नाहीये, बट दीज आर टू एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स. एक जिथे दररोज कॉल करून मला त्रस्त वाटायला लागला आणि दुसरं इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज वेर दे कॉल, दे इन्क्वायर्ड अँड दे जस्ट डिस्कनेक्टेड. राईट. सो कुठल्या प्रकारचे आपण रिलेशनशिप आपल्या कस्टमर्स बरोबर बोलतो, आपण त्याच्याशी कसं एनगेज करतो, काय एनगेज करतो, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. अँड दॅट इज समथिंग दॅट वी डू व्हेरी लेस, किंवा आपण जास्त हे करत नाही. सो त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की माझं माझ्या कस्टमर बरोबर रिलेशनशिप किती स्ट्रॉंग आहे. एक वन ऑफ द टेस्ट दॅट यू कुड यूज फॉर कस्टमर रिलेशनशिप इज, आपला कस्टमर आपल्याला पुढे 10 ग्राहकांना रेकमेंड करतो किंवा त्याच्या 10 मित्रांना किंवा त्याच्या फ्रेंड सर्कल मधील 10 लोकांना रेकमेंड करतो का. इफ ही डज रेकमेंड, देन आर कस्टमर रिलेशनशिप इज स्ट्रॉंग विथ दॅट कस्टमर. ही फाइंड्स व्हॅल्यू इन व्हॉट वी आर गिव्हिंग टू हिम. राईट. तर हे असे लॉंग टर्म रिलेशनशिप्स कसे बिल्ड करायचे आणि कुठले वेगवेगळे प्रकारचे कस्टमर रिलेशनशिपचे ऍस्पेक्ट्स आहेत त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आता कस्टमर रिलेशनशिप विषयी बोलण्या अगोदर काही प्रश्न विचारणं महत्वाचं आहे स्वतःला. वी नीड टू आस्क सर्टन फ्यू क्वेश्चन्स दॅट आर देअर, की माझं माझ्या कस्टमर बरोबर कशा प्रकारचं रिलेशन, व्हॉट टाइप ऑफ अ रिलेशन डज अ कस्टमर एक्सपेक्ट मी टू हॅव विथ हिम अँड एस्टॅब्लिश अँड मेंटेन. आपण बऱ्याच वेळेला या गोष्टीचा विचार नाही करत. राईट. आपण सरळ सरळ कस्टमरच्या डोक्यातच घुसतो, जसं ते मध्ये एका चित्रपटामध्ये
वाक्य प्रसिद्ध झालेलं. उरी उरी चित्रपट होता मला वाटतं, की हम आप घर में घुस के मारेंगे, राईट? आता कस्टमर रिलेशनशिपचं कसं झालंय, की कस्टमरच्या डोक्यात जाऊन रिलेशनशिप मेंटेन करणं हा प्रकार झालेला. पण त्याला तशा प्रकारची रिलेशनशिप हवी आहे की नाही, तो कोणच विचार करत नाही. अँड हाऊ डू यू बिल्ड रिलेशनशिप विथ द कस्टमर? राइट. वेर डू यू फाइंड युअर कस्टमर? आपण मागे चॅनल्स विषयी बोललेलो. चॅनल्स मध्ये आपण डिस्कस केलेलं की माझा कस्टमर कुठे असतो, त्याला मी तिथे जाऊन भेटतो का? कॅन आय गो अँड सी और मीट हिम ओव्हर देअर? नाउ देर आर मल्टिपल वेज ऑफ रिचिंग हिम थ्रू द चॅनल्स दॅट आर देअर, राईट? सो व्हॉट इज द रिलेशनशिप? त्याला पर्सनलाइज रिलेशनशिप पाहिजे, त्याला अशी नॉन पर्सनल रिलेशनशिप पाहिजे, त्याला एक ऑटोमेटेड रिलेशनशिप पाहिजे, त्याला आपल्या लेवलची रिलेशनशिप पाहिजे. देर मल्टिपल वेज दॅट आर देअर. सो व्हॉट टाइप ऑफ रिलेशनशिप डज द कस्टमर एक्सपेक्ट फ्रॉम अस? आणि आपण त्याला सर्व्हिस करताना ते आपल्याला लक्षात येतं. आपल्याशी बोलताना, चालताना, वागताना कस्टमर कसा वागतो, दॅट गिव्हज अस इंडिकेशन्स और सटल हिंट्स. ना म्हणजे आपल्याला काहीच तो सिम्बॉल्स किंवा हिंट्स देत असतो, की बाबा मला अशा प्रकारची सर्व्हिस हवी आहे. सो आर वी पेइंग अटेन्शन टू दॅट? आणि आपण कुठल्या प्रकारची रिलेशनशिप त्याच्याबरोबर एस्टॅब्लिश केलेली आहे? ती मंथली आहे, डेली आहे, वीकली आहे, अॅन्युअली आहे. आपण त्याला कधी भेटतो, कुठे भेटतो, का भेटतो, कसं भेटतो? त्याचं आणि आपलं नातं किती घट्ट आहे, राइट? अँड हाऊ कॉस्टली. प्लीज अंडरस्टँड, कस्टमर्स बरोबर रिलेशनशिप मेंटेन करणं ही एक कॉस्ट आहे. पण ती कॉस्ट न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहणं सोपं आहे किंवा अधिक चांगलं आहे. सोपं नाहीये तर अधिक चांगलं आहे, राइट? डोंट लुक ॲट रिलेशनशिप ॲज अ कॉस्ट, but understand that building customer relationship is definitely a cost that you need to look as an investment. आणि ते किती आपल्याला परवडण्यासारखं आहे का? आपण त्या प्रकारची कस्टमर सर्व्हिस देऊ शकतो का? जसं पर्सनलाइज पॅम्परिंग. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, रोल्स रॉयस ही जी कंपनी आहे, ती त्यांच्या कस्टमरला जेव्हा गाडी बुक करतो, मेनी ऑफ द कस्टमर्स डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कार दे आर फ्लोन टू द रोल्स रॉयस फॅक्टरी. मग ते तिथे त्यांना त्यांची गाडी कशी बनणार आहे, कुठल्या डिझाईन मध्ये बनणार आहे, कुठले कलर्स, शेड्स वगैरे, त्यांना काय कस्टमायझेशन, ते सगळं केलं जातं. पण दे आर टेकन बाय अ चार्टर्ड प्लेन ना. आता आपल्याला रोल्स रॉयस सारखी कॉस्टली रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायची आहे, की नाही बाबा एक सिम्पल ग्रॅटिट्यूड कार्ड आपण देतो आपल्या कस्टमरला, तो आपला चांगला कस्टमर आहे, त्याला वर्षात एक सिम्पल थँक्यू कार्ड देतो, राईट? So thank you cardची cost will be peanuts or something very, but the impact it will have will be different. So Rolls-Royce prefers a costly way of building relationship with the customer. आपल्याला ते परवडणार आहे की नाही, आपण जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस ऑफर करतोय त्याच्याशी किती सुसंगत आहे आपली रिलेशनशिप बिल्ड करण्याची पद्धत, ते सुद्धा महत्वाचं आहे, राईट? सो वी नीड टू अंडरस्टँड आवर बिझनेस अँड द वे इन विच वी आर गोइंग टू बिल्ड द रिलेशनशिप. आणि मग आपल्या एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट द नेक्स्ट पॉइंट इज सेइंग, राईट? आपल्या बिझनेसशी किती इंटिग्रेटेड आहे आपलं कस्टमर रिलेशनशिप, की आपण नुसतं करायचं म्हणून करतोय, की इट इज अन इंटिग्रल पार्ट. आता दोन प्रकारच्या कस्टमर रिलेशनशिप्स असू शकतात, एक प्रोएक्टिव्ह आणि दुसरी रिएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह मध्ये मी अँटिसिपेट करतो की माझ्या कस्टमरला काय प्रॉब्लेम्स असतील, चॅलेंजेस असतील, इश्यूज असतील, अँड आय ट्राय टू बी रेडी विथ दोज सोल्युशन्स फॉर हिम. रिएक्टिव्ह मध्ये कस्टमर मला कॉल करतो, तो मला सांगतो आणि मग मी त्याच्यावरती काम करणं चालू करतो. आणि प्रॉबेबली मी जेवढं हवं तेवढं लक्ष देत नाही त्याच्याकडे. का? अरे कस्टमर तो ऐसे ही रहते हैं, राइट? सो प्रोएक्टिव्ह वेअर आय अँटिसिपेट, मी अंदाज लावतो, मी अनुमान काढतो की कस्टमरला कुठे अडीअडचणी येऊ शकतात, काय चॅलेंजेस येऊ शकतात. त्यानुसार मी माझी कस्टमर रिलेशनशिप स्ट्रॅटेजी किंवा माझं कस्टमर रिलेशनशिपचं अप्रोच जे आहे ती तयार ठेवतो. आणि दुसरं जसं मी सांगितलं, रिॲक्टिव्ह, कस्टमरला प्रॉब्लेम येतो, तो मला कॉल करतो, मग मी त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो. अँड देन प्रॉबेबली आय से ओके ठीक आहे, बघू, करून घेऊ. ही झाली रिॲक्टिव्ह अप्रोच, राईट? आपण अजून दुसऱ्या अप्रोचेस विषयी किंवा टाइप्स विषयी बोलणार आहोत. हे झाले अप्रोचेस, राईट? आणि हाऊ आर आर कस्टमर रिलेशनशिप, मी जसं बोललो, कस्टमर रिलेशनशिप टेस्ट. If our customer is recommending us to 10
other potential clients or customers, our relationship is strong. Is it growing? राईट. मला कस्टमर 1 वर्ष अगोदर 1 लाखाचा बिझनेस देत होता, आज तो मला 5 लाखाचा बिझनेस देतो आहे. फॅन्टॅस्टिक. इज इट ग्रोईंग? इज इट स्ट्रॉंग? किंवा तो आज 1 लाखाचा बिझनेस देत होता, आता 1 लाखावरून त्याचा बिझनेस 50,000वर आलेला आहे. राईट. आणि ही इज नॉट हॅपी विथ द कस्टमर सर्व्हिस दॅट ही इज रिसिव्हिंग फ्रॉम अस, और द काइंड ऑफ सर्व्हिस दॅट ही इज रिसिव्हिंग फ्रॉम अस. मग आपलं कस्टमर रिलेशनशिप वीक होणार, कमजोर पडत जाणार. राईट. तर आपलं नातं आपल्या कस्टमर बरोबर कसं आहे, आणि जसं आपण रिलेशनशिप ना, जशी आपण नाती जपतो, तसं कस्टमर बरोबरचं नातं सुद्धा जपणं खूप गरजेचं आहे. आणि राईट, नॉर्मली कसं असतं ना, रिलेशनशिप ऍक्च्युली कस्टमर रिलेशनशिप हे मॅरेज सारखं असतं ना, नवीन नवरा बायको सारखं. सुरुवातीला दोघे एकमेकांना खूप जपत असतात, नंतर मात्र कोण जास्त लक्ष देत नाही. तसं होता कामा नये. जे लग्न सुखरूप राहतात, जे चांगली राहतात, तिथे नातं घट्ट टिकून राहतं. अँड दॅट इज समथिंग दॅट वी नीड टू ऑल्सो बिल्ड विथ आर कस्टमर्स ऍज वेल. राईट. सो हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. खर्च किती असणार आहे? कुठल्या प्रकारची रिलेशनशिप त्याला हवी आहे? आपण कुठल्या प्रकारची त्याच्याबरोबर एस्टॅब्लिश केलेली आहे? हे सगळं मेंटेन करावं लागतं. रिलेशनशिप मेंटेन करावं लागतं. का मेंटेन करावं लागतं त्याचं मी पुढे बोलेन. राईट. बट हे मेंटेन करावं लागतं म्हणून खर्च सुद्धा येतो. बट प्लीज डोंट कन्सिडर इट एज अ कॉस्ट, बट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. आणि आपल्या व्यवसायाशी मिळती जुळती रिलेशनशिप आहे का? राईट. इफ यू आर अ बँक, probably we can give some discounts in terms of, or डिस्काउंट इन टर्म्स ऑफ लोनची जी काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये कदाचित काही कमी जास्त करून देऊ शकतो. इफ इज आर मॅन्युफॅक्चरिंग आपण आहोत आणि आपला कस्टमर जर प्रोडक्ट्स घेत असेल, तर त्याला प्रोडक्ट्स मध्ये आपण काहीतरी फ्री सर्व्हिस किंवा काहीतरी देऊ शकतो का? राईट. सो इट हॅज टू बी इन. जर रेस्टॉरंट असू तर रेस्टॉरंटमध्ये आपण त्याला काही मेंबरशिप बेनिफिट्स देऊ शकतो का? राईट. सो इट हॅज टू गो अलॉंग विथ द काइंड ऑफ बिझनेस मॉडेल दॅट वी आर डुईंग. आता कस्टमर रिलेशनशिपचे बेनिफिट म्हणजे बेनिफिट, दिस आर बाय डिफॉल्ट. ऍक्च्युली आपल्याला विचारच नाही करायला लागला पाहिजे. इट इज इन्क्रीज कस्टमर रिटेन्शन. जेव्हा आपण नातं चांगलं बांधतो कस्टमर बरोबर, तेव्हा तो आपल्या जोडीला राहणार आणि आपल्याशी रॉयल राहणार, अँड ही इज गोइंग टू बी सॅटिस्फाईड. आणि जर काही चुकलं तर तो 10 लोकांना जाऊन सांगायच्या अगोदर आपल्याला येऊन सांग. आय जस्ट गिव्ह अ सिम्पल एक्झाम्पल. एक माझं पर्सनल स्वतःच आहे. त्याच्या अगोदर देर इज दिस वन कस्टमर हू वेंट टू ताज हॉटेल्स. आणि ताज हॉटेल्स मध्ये तो गेला. ही अप्रोच द काउंटर अँड ही सेड, आय हॅव अ बुकिंग. आणि त्यांनी चेक केलं अँड ही हॅड अ बुकिंग अँड दे सेड, येस सर, वेलकम, वी आर हॅपी टू होस्ट यू. आणि त्यांनी त्याला प्रेसिडेन्शियल सुईटची चावी दिली त्याच्या हाती. तो बोलला, सर काहीतरी गडबड झालेली आहे. माझं प्रेसिडेन्शियल स्वीट नाही बुक केलं मी, माझं एक्झिक्युटिव्ह स्टँडर्ड रूम असतं. आय थिंक देर सम मिस्टेक, प्लीज चेक. दे सेड, त्या कस्टमर जो रिसेप्शन डेस्कला जी व्यक्ती होती, त्या फ्रंट ऑफिसच्या मॅनेजरने सांगितलं की नाही सर, कुठलीच चुकी झालेली नाहीये. दिस इज, वी आर अपग्रेडिंग यू टू द प्रेसिडेन्शियल स्वीट. आणि त्याने विचारलं, अरे असं काय झालं एवढं? म्हणजे मला परवडणार नाहीये. पहिली गोष्ट, तर मला परवडणार नाही आणि तुम्ही मला कशाला उगाच अपग्रेड करतात? आय आय कॅनॉट अफोर्ड दॅट काइंड ऑफ. आय एम हॅपी विथ द स्टँडर्ड एक्झिक्युटिव्ह रूम दॅट आय गेट. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही सर, दिस इज ऑन द हॉटेल, बिकॉज यू हॅव बीन वन ऑफ आवर प्रीमियर कस्टमर्स. आणि तुम्ही आमच्या हॉटेलला, ही तुमची आमच्या हॉटेलला तुमचा हा 50वा स्टे आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ही अपग्रेड देतो. दिस इज फ्रॉम अस, वी आर अपग्रेडिंग. आता ती व्यक्ती त्या हॉटेलची किती रिटेन्शन चांगलं असेल त्याचं, जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड दॅट. राईट. हाऊ इझी इट इज गोइंग टू बी फॉर सच काइंड ऑफ कस्टमर टू बी रिटेन्ड. त्यांनी एक रिलेशनशिप स्ट्रॉंग एस्टॅब्लिश केला.
ती व्यक्ती जाऊन आणखी 4 लोकांना सांगेल. सो ऑटोमॅटिकली त्यांचं कस्टमर ऍडव्हर्टिजमेंट किंवा बाकीचं कॉस्ट वाचलेली आहे. राईट. द कस्टमर इज हायली सॅटिस्फाईड बिकॉज त्यांनी तर अपेक्षा सुद्धा नव्हती केली. ही वॉज हॅपी विथ द सर्व्हिस. ही वॉज जस्ट कमिंग देअर अँड ही मेड अ पॉइंट टू स्टे देअर. राईट. आणि कस्टमर फीडबॅक, obviously his feedback is going to be good. So it changes, that small gesture changes everything that is there. मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी फॅमिली बरोबर गेलेलो सापुताऱ्याला अँड वी हॅड बुक टू हॉटेल. आणि आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे रूम अवेलेबल नाही. आणि मी घाबरलो कारण मी असं बरेच वेळा ऐकलेलं की अरे आपण हॉटेल्स बुक करतो आणि रूम्स कधी कधी मिळत नाहीत, मग गडबड होते सगळी. बट त्यांनी लगेच हे केलं की नाही सर आमच्याकडे रूम्स अवेलेबल नाहीत, पण तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सेम कॉस्ट वरती वी आर अपग्रेडिंग यू टू अ नेक्स्ट लेवल रूम. आणि एक्झिक्युटिव्ह रूम होते ते. इट वॉज व्हेरी वेल फर्निश्ड अँड वेल. त्याच्यामध्ये यू हॅड झुला अँड सोफा अँड म्हणजे एक कम्फर्टेबल रूम, किंग साइज खुर्ची वगैरे असं बरंच काही होतं त्याच्यामध्ये. आय वॉज सो हॅपी अँड द काइंड ऑफ एक्सपिरियन्स दॅट आय हॅड मला अजूनही ते आठवतं. राईट. नाव एनीबडी हू कम्स टू मी, प्रॉबेबली द चान्सेस ऑफ मी टेलिंग हिम अबाउट दॅट पर्टिक्युलर हॉटेल इन सापुतारा इज गोइंग टू बी व्हेरी हाय. राईट. तर हे रिटेन्शन, लॉयल्टी, सॅटिस्फॅक्शन अशा गोष्टी होत राहतात. सो बिल्ड दॅट रिलेशनशिप. पण आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही की माझा कस्टमर येतो माझ्याकडे आणि तो माझ्याकडून काय घेतो, कसं घेतो, ते आपण किती ट्रॅक करतो हा विचारण्याचा प्रश्न आहे. राईट. अगेन वन व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल दॅट आय रिमेंबर ऑफ द कफ इज, ही युएस मधली घटना आहे. युएस मध्ये एक व्यक्ती जो आहे, he used to always order pizza from one particular pizza chain. This is a real life story. मध्ये बरचशी प्रसिद्धी मिळालेली याला. सो तो पिझ्झा ऑर्डर करायचा एका पर्टिक्युलर पिझ्झा चेन मधून आणि त्याचा रोजचा ठरलेला टाइम होता. 11 वाजता का काहीतरी सकाळी तो ऑर्डर करत असे पिझ्झा. आणि पिझ्झा डिलिव्हर करायला एक व्यक्ती यायचं, त्याच्याबरोबर त्याचे चांगले रिलेशनशिप झालेलं. तो विचारायचा काय कसं काय चाललंय. ते हॅड गुड रिलेशनशिप. आणि त्या व्यक्तीकडून 2 किंवा 3 दिवस झाले काहीच कॉल आलाच नाही की आय एम ऑर्डरिंग अ पिझ्झा. तर त्यांना थोडस कुतूहल वाटायला लागलं की अरे रोज मागची 1.5-2 वर्ष झाले हा व्यक्ती रोज ऑर्डर करतोय पिझ्झा न चुकता, तर काय झालं असेल. राईट. अँड दॅट देन पर्सन वेंट and he just wanted to check and he found that the person was lying unconscious on the wall floor. सुदैवाने ती व्यक्ती जिवंत होती. I don't know how that happened, but now that person in all this thing is going to be a lifelong customer of that pizza outlet. Right. एक सिंपल जेस्चर, त्यांनी जाऊन 3 दिवस झाले जो नेहमी ऑर्डर देतो ती व्यक्ती, त्याने ऑर्डर नाही दिलं. लेट मी जस्ट गो अँड चेक. राईट. अँड इट एंडेड अप सेव्हिंग समबडीज लाईफ. सो कस्टमर रिलेशनशिप किती इम्पॅक्टफुल असू शकतं याचं एक सिंपल उदाहरण आहे. अँड सिंपल थिंग, जस्ट गो अँड चेक. अरे बाबा का ऑर्डर देत नाहीये. राईट. असं आपण किती कस्टमर्स बद्दल करू हा सुद्धा प्रश्न आहे. आणि आपल्याला अफोर्डेबल आहे की नाही, वी नीड टू चेक दॅट. बट just look at the beauty of all these things. So it helps us to retain customers, loyalty build होते, satisfaction वाढतं, फीडबॅक वाढतं. तुम्ही जर शॉपर स्टॉपला गेला असाल कधी, राईट, यू माइट हॅव हॅड द फर्स्ट सिटीजन कार्ड ऑफ शॉपर स्टॉप किंवा बिग बाजार मध्ये आता आताचं स्मार्ट बाजार. राईट. मेनी ऑफ देम हॅव दिस कस्टमर लॉयल्टी कार्ड्स दॅट आर there are incentives way to build relationships because every time you go and you swap the card, you're going to get points. They are going to get more business. You're going to get more discounts. Works two-way. Right. So that's the amount of data that is being tracked and asked for and helps to build relationships. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण रिलेशन कस्टमर बरोबर बिल्ड करू शकतो. फर्स्ट इज पर्सनल असिस्टन्स. तर पर्सनल असिस्टन्स म्हणजे काय. पर्सनल असिस्टन्स, वी गिव्ह द असिस्टन्स टू द कस्टमर
म्हणजे आपल्याकडे एक व्यक्ती उपलब्ध आहे आणि त्या व्यक्ती थ्रू सगळं कम्युनिकेशन केला जातो, राईट? सो आर कस्टमर केअर सेंटर्स आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पर्सनल असिस्टन्स. किंवा बँकेमध्ये जनरली रिलेशनशिप मॅनेजर असतात. आपण त्यांच्याकडे गेलो की ते 50-100 लोकांचे असं त्यांना बस इंटरॅक्ट करतात. किंवा आपण पॉइंट ऑफ सेल्स ना, म्हणजे जिथे आपण कार्ड स्वाईप करतो तिकडे बँकेचा किंवा त्या कुठल्या प्रोडक्टचा सर्व्हिसचा एम्प्लॉई उभा असतो. तो आपल्याशी येतो, बोलतो, मग आपल्याला माहिती देतो, मग आपल्याला डेमो देतो. दॅट these आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ पर्सनल असिस्टन्स where you have multiple people being served through human contact or human interface, right? ते झालं पर्सनल असिस्टन्स. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे डेडिकेटेड पर्सनल असिस्टन्स. आता पर्सनल असिस्टन्स आणि डेडिकेटेड पर्सनल असिस्टन्स मध्ये थोडासाच फरक आहे. डेडिकेटेड पर्सनल असिस्टंट मध्ये माणसं मोजकीच असतात. जे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांच्यासाठी की अकाउंट मॅनेजर असतात किंवा जे मोठे क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशली डेडिकेटेड टीम असते त्यांना सर्व्हिस करायला. दॅट इज डेडिकेटेड पर्सनल असिस्टन्स. काही काही ठिकाणी कॉन्सियार्ज सर्व्हिस ना, म्हणजे ऑन डिमांड ते लक्झरी प्रीमियम आयटम्स वगैरे मागवले जातात ते पुरवण्याची. दिस आर ऑल डेडिकेटेड पर्सनल असिस्टन्स. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या डिस्पोजल वरती देर विल बी अ पर्सन हु विल बी कमिंग टू युअर डोर स्टेप. ही विल सिट, ही विल इंटरॅक्ट. तो तुमच्याकडून माहिती घेणार, डॉक्युमेंट्स घेणार आणि जाणार, राईट? सो दॅट्स द डिफरन्स. बट यू कॅन गिव्ह दॅट काइंड ऑफ सर्व्हिस अँड ऑल. मी जसं थोड्या वेळा अगोदर बोललो की रोल्स रॉयस विल फ्लाय यू टू देअर फॅक्टरी. That is dedicated personal assistance. They will help you decide on the colors, the customization, choosing the design for the interior of the car, right? ते सगळं that is dedicated personal assistance. Then सेल्फ सर्व्हिस. आता सेल्फ सर्व्हिस मध्ये काय असतं की आपण नॉर्मली कस्टमरचा जो डेटा आहे तो आपण घेत नाही. द कस्टमर कम्स टू द काउंटर. ही ऑर्डर्स त्याला जे काही हवंय तो तो घेतो, स्वतःहून घेतो आणि तो जातो. जसं अमेझॉन गो, इफ यू कॅन गो अँड गुगल फॉर अमेझॉन गो, राईट? अमेझॉन गो इज अ टोटली मॅनलेस आउटलेट्स त्यांनी चालू केलेले आहे. आय होप दे आर स्टील देअर. अमेझॉन एक 3-4 वर्षापूर्वी चालू केलेली ती सर्व्हिस अमेझॉन गो. तिथे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. यू जस्ट एंटर, यू गो, यू बाय अँड यू चेक इन अँड चेक आउट, राईट? आपण डीमार्टला वगैरे जातो तेव्हा नॉर्मली आपण सेल्फ सर्व्हिस करतो. आपल्याला जे काही हवंय वी जस्ट पिक दोस अँड देन वी गो, मेक द लिस्ट अँड देन वी जस्ट वॉक आउट. आणि ते डीमार्ट, फक्त डीमार्ट इज इंटरेस्टेड इन द आयटम्स दॅट वी परचेस्ड. कोणी केले, का केले, डीमार्ट इज नॉट इंटरेस्टेड इन दॅट, राईट? तो सेल्फ सर्व्हिस मध्ये हा एक डिफरन्शियल हे आहे, जो मोस्टली कस्टमरचा डेटा तेवढा कॅप्चर नाही होत. बट व्हॉट ही बायस तो कॅप्चर होतो. कुठल्या आयटम मूव्ह होत आहेत, काय होत आहेत ते होतात. सो यू गो टू द काउंटर अँड यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू हॅव. यू टेक इट, यू गो बॅक टू युअर सीट अँड हॅव दॅट ऑर परचेस. चेकआउट काउंटर वरती करा अँड यू आर आउट, राईट? दॅट इज सेल्फ सर्व्हिस. आपण आपल्या ऑटोमेटेड तिकीट मशीन्स आहेत किंवा एटीएम्स आहेत, राईट? वी जस्ट गो अँड वी विड्रॉ. दॅट इज सेल्फ सर्व्हिस. दॅट सेल्फ सर्व्हिस. ते कस्टमर त्यांना आपल्या पर्सनल रिलेशनशिप नको आहे. आपण जेव्हा बँकेत जातो आणि इंटरॅक्ट करतो दॅट इज पर्सनल असिस्टन्स. आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसा आहे, करोडो रुपये आपल्या अकाउंटला पडून असतात. त्याच्याकरता बँकेने 2 लोक आपल्या हाताशी दिलेले आहेत. सर आप जो भी बोलो ये आपको करके देगा. दॅट इज डेडिकेटेड पर्सनल असिस्टन्स, राईट? त्याच्यानंतर येतं ते ऑटोमेटेड सर्व्हिस, विच आपण प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. ऑटोमेटेड सर्व्हिस चांगली असली म्हणजे मला अगदी थोडक्यात काहीतरी स्टँडर्ड रिपिटेटिव्ह माहिती हवी असेल, ऑटोमेटेड सर्व्हिस इज द बेस्ट वे. ऑटोमेटेड सर्व्हिसचं इनिशियली कॉस्ट थोडा जास्त पडतो पण, राईट? आणि सगळ्यांनाच परवडण्यासारखी नाही आहे. IVR, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रेकग्निशन मशीन, किंवा हल्ली चॅटबॉट्स आलेले आहेत. देन यू हॅव आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटेड robots interacting with humans in human voice that are there. तो ऑटोमेटेड सर्व्हिसेस, ते सगळे ऑटोमेटेड सर्व्हिसेस आहेत. जिथे आपण जातो, आपल्याला ह्या सगळ्या सर्व्हिसेस ऑटोमेट करून ठेवलेल्या असतात. वी जस्ट गो, वी इंटरॅक्ट,
we get those and just walk away with it, right? That's automated services. ऑटोमेटेड सर्व्हिसेस बद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की कितीही ऑटोमेशन केलं ना, तरी त्याच्यामध्ये पर्सनल टच असणं गरजेचं आहे. 100% जस्ट ऑटोमेटेड सर्व्हिसेस इज नेव्हर गुड फॉर एनी बिझनेस. कुठे ना कुठे, कधी ना कधीतरी एक ह्युमन टच येणं गरजेचं आहे. इफ इट इज बेसिक, रिपिटेटिव्ह, no value added service, then automation is good, perfectly fine. But there's a limit to automated service. And the other thing that is there, automated service up starting ला सुरुवातीला नेहमीच कॉस्टली पडते. You recover the cost over a period of time. त्याच्यानंतरची जी रिलेशनशिप आहे ती म्हणजे कम्युनिटीज बिल्ड करणं. आपण कम्युनिटीज वरती आपल्या अगोदरच्या एका भागामध्ये जेव्हा आपण चॅनल्स बोलत होतो, तेव्हा कम्युनिटीज बद्दल डिटेलमध्ये जाऊन डिस्कस केलेला आहे. तरी फक्त जस्ट इथे पुन्हा सांगतो, की आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवतो, फेसबुक पेज बनवतो, किंवा इंस्टाग्राम फीड असते आपली, किंवा ट्विटर हँडल असतो, वेअर वी इंटरॅक्ट विथ आर कस्टमर्स, their experiences, their challenges, their this thing, that is community. जिथे एक dedicated loyal group of people who follows us, whom with the interact, we share their feedback and experiences and acknowledge their uh, good experiences, try to solve their bad experiences or reduce or minimize their complaints or queries that are there. ते कम्युनिटी बिल्डिंग झालं. आणि त्याच्यानंतरचं जे आहे को क्रिएशन, हा एक फंटॅस्टिक टूल आहे, विच इज अगेन, मला वाटतं मी कम्युनिटीजमध्ये को क्रिएशन बद्दल पण थोडंसं बोललेलो. बट को क्रिएशन म्हणजे काय? तर आपण आपल्या कस्टमर्सना चॅलेंज करतो. जसं हल्ली बघितलेलं असेल, की तुम्ही रक्तदान हे जीवनदान, मग तुम्ही ते रक्तदान केल्यानंतर सेल्फी काढा आणि रक्तदान हे जीवनदान असं लिहून ते इन्स्टावरती किंवा ट्विटरवरती पोस्ट करा, राईट? दॅट इज को क्रिएशन. त्याच्यानंतर तुम्ही अ, आपल्या आउटलेटवरती किंवा कुठल्या आउटलेटला आलेला शॉपिंग सेल चालू आहे, यू क्लिक अँड यू पुट अ फोटो अँड देन वी विल गिव्ह यू डिस्काउंट अँड टॅग द कंपनी और द प्लेस वेअर यू आर शॉपिंग. दीज आर ऑल को क्रिएशन्स. तुम्ही कॉन्टेस्ट रन करू शकता, क्विजेस रन करू शकता. These are all co-creation platforms that are there. And the best example of co-creation platforms is your Facebook, Instagram, LinkedIn, YouTube. हे सगळे को क्रिएशन प्लॅटफॉर्म आहेत. त्यांचा स्वतःचा कंटेंट नाहीये. जे युजर्स आहेत ते स्वतःहून कंटेंट जनरेट करून टाकत आहेत तिकडे. तर तुम्ही तुमच्या कस्टमरना असं काही इन्व्हाइट करून सांगू शकता का, की अरे तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, तुम्ही तुमच्या फीडवरती टाका, आम्हाला टॅग करा त्याच्यामध्ये, राईट? दॅट हेल्प्स अस टू इन्क्रीज आर रेंज. So you co-create with your customer, right? You can have quizzes, interactive sharing, interviews. There are lot of ways through which you can co-create your relationship with the customer. आज घडीला को क्रिएट खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या कस्टमरशी रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी. वन ऑफ द कंपनीज दॅट हॅज लिव्हरेज्ड को क्रिएशन इज गोप्रो. गोप्रो नावाची कॅमेरा कंपनी आहे. ते कॅमेराज बनवतात जे ऍडव्हेंचर किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आणि अशा ऍडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी किंवा आउटडोअर किंवा जे काय बोलतात व्हॅली रायडिंग वगैरे जे करतात, क्रॉस कंट्री रेसेस वगैरे करतात कार्स किंवा बुलेट्स वरती, त्यांच्यासाठी ते स्पेशली डिझाईन्ड कॅमेराज आहेत. सो गोप्रोने काय केलेलं, त्यांनी त्यांच्या कस्टमरना सांगितलेलं, की गोप्रो वरून व्हिडिओ शूट करा, तुमचा अनुभव कसा होता तो एक्सपिरियन्स तो शेअर करा अँड कॅप्चर द ब्युटिफुल सिनरीज ऑर ऍडव्हेंचर्स दॅट यू आर डुईंग अँड शेअर इट विथ अस, अँड इफ इट इज गुड वी विल बी पोस्टिंग इट, राईट? अँड गोप्रो यूज दॅट ऍज अ प्लॅटफॉर्म. त्यांना ते जाऊन व्हिडिओ शूट करायची किंवा त्यांचा कॅमेरा किती चांगला आहे, कसा आहे, काय आहे ते सांगायची गरजच नाही पडली. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी त्यांच्या कस्टमर्सने केली, राईट? सो इन व्हॉट वेज can you have a co-creation responsibility with your a relationship with your customers? Think about it, की तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर अशा कुठल्या प्रकारचे को क्रिएशन करू शकता.
कदाचित त्यांना त्यांचे अनुभव शेअर करायला सांगू शकता. त्यांना तुमची सर्व्हिस कशी वाटते, किंवा दे कॅन टॅग यू इन देअर पोस्ट और डू युअर इंटरव्ह्यू इफ दे आर पॉप्युलर. एनी जस्ट थिंक अबाउट इट रँडमली. जस्ट थ्रो ओपन द युअर माइंड टू दिस आयडियाज दॅट आर देअर. आता येतं सगळ्यात महत्वाची गोष्ट, की डेटा आपला कस्टमर आणि कस्टमर बरोबर मजबूत रिलेशनशिप बांधायची असतील, करायचे असतील स्ट्रॉंग, वन ऑफ द थिंग्स दॅट वी नीड इज डेटा. बऱ्याच वेळेला आपल्याकडे हा डेटा नसतो. माझ्याकडे येणारी व्यक्ती कशा प्रकारचे फूड आयटम्स किंवा कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा कशा प्रकारचे चॅलेंज किंवा कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स, कुठल्या प्रकारचे सर्व्हिसेस घेऊन येते आणि घेऊन जाते, राईट? ते सांगणं खूप महत्वाचं आहे. ते सांगणं खूप महत्वाचं. तो डेटा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. माझा कुठला आयटम बेस्ट सेलिंग आयटम आहे, माझा कुठला आयटम लोएस्ट सेलिंग आयटम आहे, राईट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा डेटा आपण रोज कलेक्ट करत असतो, फक्त आपण त्या डेटाकडे पाहत नाही. यू डोंट बिल्ड दॅट, राईट? यू लुक ॲट मॅकडॉनल्ड्स जी द फाउंडर करून मूवी आहे, मला वाटतं, आय थिंक इट्स स्टील अवेलेबल ऑन अमेझॉन अँड नेटफ्लिक्स. ती प्लीज इफ यू कॅन गो अँड चेक वॉच दॅट मूवी. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, सुरुवातीला जेव्हा मॅकडॉनल्ड स्टार्ट झालं, मॅकडॉनल्ड ब्रदर्स जेव्हा रे क्रॉक त्यांना भेटण्या अगोदरची गोष्ट आहे ही, आणि जो तेव्हा भेटतो तेव्हा ते त्याला सांगतात की ते अगोदर 27 ते 30 आयटम्स विकायचे ते. आय थिंक इट्स 27. दे यूज टू सेल 27 आयटम्स. सॉरी, 30 आयटम्स, राईट. 30 आयटम्स पैकी 27 आयटम मधून त्यांना फक्त 13%च प्रॉफिट येत होतं. 27 आयटम, 30 पैकी 27 आयटम मधून त्यांना 13%च प्रॉफिट येत होतं. आणि राहिलेलं बाकीचं 87% used to come from three items. That is the burger, the fries, and the cold drink that they were serving. त्या तीन गोष्टीमधून 13%, 87% प्रॉफिट, राईट? अँड दे चेंज द होल अप्रोच ऑफ मॅकडॉनल्ड्स. आणि कस्टमरने त्यांना सपोर्ट केला, पण तो डेटा त्यांनी कॅप्चर केला, राईट? आपल्याकडे आपले कुठले प्रोडक्ट्स, आपल्या कुठल्या सर्व्हिसेस, कुठल्या प्राइस रेंज मध्ये कस्टमर प्रिफर करतोय, प्लीज गो बॅक, कॅप्चर दॅट अँड चेक. इफ वी कॅन, राईट, वी कॅन मेक इट अ पर्सनल रिलेशनशिप विथ द कस्टमर. मेक इट अ पर्सनल रिलेशनशिप विथ द कस्टमर. सो आयडेंटिफाय दॅट, आयडेंटिफाय, राईट? त्यांचे कस्टमरचे नीड्स काय काय आहेत, तो कुठल्या गोष्टी, आणि वेन वी हॅव डेटा वी नो. टुडे वी से की अमेझॉन असं करतो तसं करतो. तुम्ही तुमचं सिम्पल गुगलचा फोन बघा. मी कालच गंमत सांगतो, मी काल एका गाण्याविषयी, मी आणि माझी मुलं आम्ही बोलत होतो एका गाण्याविषयी, आणि मी युट्यूब उघडलं, गाणं ऐकूया आपण ते. द फर्स्ट लेटर ऑफ दॅट सॉन्ग आय टाइप अँड इट वॉज एक्झॅक्टली द सॉन्ग दॅट वी वर डिस्कसिंग. थोडं भीती पण वाटली, अरे हा युट्यूब, गुगल युट्यूब पण नाही सोडत, तिकडे पण आपण काय बोलतोय ते ऐकतो. बट द फर्स्ट थिंग आय टाइप, द फर्स्ट अल्फाबेट, मी पूर्ण पुढची अक्षरं पण नाही टाईप केली, but it was exactly the same song that we were discussing about. So you can surprise your customers if you have that kind of data that is there, right? आता कस्टमर्सला पीस ऑफ माइंड, म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहात, कन्सल्टिंग मध्ये आहात, तुम्ही ऍडवायझरी सर्व्हिसेस देत आहात, तर तुम्ही कस्टमरचा जो डेटा अक्युमुलेट केलाय ना, त्याच्यावरून यू कॅन ऍक्च्युली हेल्प द कस्टमर गेट बेटर अंडरस्टँडिंग इन टू हिज बिझनेस. तुम्ही यू कॅन बी द रिझन फॉर हिज पीस ऑफ माइंड. जसं एक कंपनी आहे, त्यांनी स्टडी केलं की लॉजिस्टिक्स मध्ये देवर कन्सल्टिंग अँड मल्टिपल क्लायंट्सना कन्सल्टिंग करताना त्यांचं असं लक्षात आलं की या गोष्टींमुळे कस्टमर ट्रान्झिटमध्ये असलेलं पॅकेज किंवा जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे किंवा मशिनरी, त्याच्याविषयी तो चिंतित असतो. अँड दे डेव्हलप्ड अ सोल्युशन फॉर दॅट विच हेल्प द कस्टमर टू ट्रॅक की जो डॅमेज नाही होत आहे ना, त्याला काही प्रॉब्लेम नाही येत आहेत ना, त्याचं टेम्परेचर जो मेंटेन करायला पाहिजे तो बरोबर मेंटेन होतोय ना, त्याची जी क्वालिटी आहे, जे हल्लं नाही पाहिजे ते बरोबर तसंच राहते, स्टेबल राहायला पाहिजे ते राहते. सो दे डिझाईन सम सॉफ्टवेअर विच हेल्प द कस्टमर्स टू ट्रॅक दॅट.
सो डेटा किती महत्वाचा आहे. आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा आपण कस्टमर कडून डेटा कलेक्ट करतो का आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. दॅट इज वन थिंग दॅट इज देअर अँड देन यूज इट टू मेक इट पर्सनल. कस्टमरला पर्सनलाइज. दिस इज व्हॉट Amazon डज फॅन्टॅस्टिकली वेल. Amazon विल ट्रॅक युअर डेटा अँड आपल्या आवडी-निवडीनुसारच आपल्याला रिकमेंडेशन देते. सेम थिंग दॅट Netflix डज. तुम्ही Netflix वरती एखादी गोष्ट बघा आणि एका प्रकारचे 3-4 बघितले की Netflix विल स्टार्ट रेकमेंडिंग यू सिमिलर टाइप ऑफ सीरीज. राइट? दे आर मेकिंग इट पर्सनल. They want you to enjoy more of what you are enjoying. So that is what we can do with data. आता मी तुम्हाला एक ब्युटिफुल एक्झाम्पल दाखवतो. जस्ट काही दिवसांअगोदर म्हणजे आय थिंक इट वॉज अराउंड न्यू इयर. दिस इज व्हॉट स्विगी डिड. राईट? स्विगी आता थोडंसं हे पण जरा डेंजरसच आहे. राईट? हे दोन वेगवेगळ्या लोकांसाठी नावं आहेत. बट यू लुक ॲट दिस अँड यू जस्ट गो थ्रू राईट. what Swiggy has done in fact is त्यांनी त्याची कस्टमर्सची ऑर्डर ट्रॅक केलेली आहे. त्याने कुठलं काय मागितलं. बिर्याणी वॉज द मोस्ट ऑर्डर्ड आयटम ऑन स्विगी. राईट? अँड देन त्याने काय केलं, कुठल्या जागेवरून ते मागवत आहेत. यू सी बोथ. दोघांचे डिफरंट डिफरंट हे आहेत. राईट? आणि इफ यू रीड हरीशचं जे आहे सेकंड लास्ट पॅराग्राफ इफ यू सी की त्याने 241 वेळा स्विगी उघडलं पण त्याने काहीच ऑर्डर न करता बंद केलं. यू सी द अमाऊंट दे आर ट्रॅकिंग. अँड हे शौर्य अगरवाल जे आहे दे आर सेइंग दॅट यू वुड ओपन स्विगी 670 टाइम्स विदाउट ऑर्डरिंग एनिथिंग. राईट? नाव ऑब्विसली थोडंसं स्केरी पण आहे की अरे माझी बद्दल एवढी इन्फॉर्म. बट लुक ॲट द अमाउंट ऑफ पेन्स दॅट दे आर टेकिंग इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग देअर कस्टमर्स, their buying patterns, how they are purchasing, what they are ordering. राईट? आपण आपल्या कस्टमर बद्दल किती अशा प्रकारची इन्फॉर्मेशन पाहतो किंवा लक्ष देतो. वी गेट दॅट. आपल्याकडे कस्टमर येतो, घेतो प्रोडक्ट. फक्त 2 मिनिटं त्याचं नाव किंवा त्याचं हे ट्रॅक करून महिन्यातनं किती वेळा करतो ऑर्डर, वर्षातनं किती वेळा करतो, दिवसातनं किती वेळा करतो. ट्राय अँड कॅप्चर दोज. इफ यू कॅन कॅप्चर इट विल गिव्ह यू गुड पॅटर्न्स दिसून येतील. काही नवीन डिस्कव्हरीज करता येतील आणि त्या हिशोबाने आपण फोकस करू शकतो. 50 आयटमच्या ऐवजी मे बी आपण 20 आयटमवरच कॉन्सन्ट्रेट करू शकतो. बिकॉज दे आर गिव्हिंग अस द मॅक्झिमम रिटर्न्स. सो आपला 50 प्रोडक्ट्स द्यायच्या ऐवजी 20, सर्व्हिसेस 100 द्यायच्या अगोदर मे बी 30 सर्व्हिसेस देऊ शकतो. सो फोकस ऑन द डेटा to build better relationship with the customers that are there. Now, how do you build better relationship with the customers? That's obviously going to be the next question that is there. पहिली गोष्ट, जर तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल असाल तर स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. Invest in terms of orienting and training yourself to handle customer queries, customer complaints, right? जर तुमच्याकडे टीम असेल तर असे सिस्टम्स आणि प्रोसेसेस सेट करा. तुमच्या एम्प्लॉईजना थोडंसं ट्रेन करा. कस्टमर बरोबर कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांची क्वेरी कशी घ्यायची, त्यांना इन्फॉर्मेशन कशी द्यायची, त्यांच्याशी संवाद कसं साधायचं. राईट? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कस्टमर आलं तर त्याला सर किंवा मॅडम बोला जास्त चांगलं होईल. फ्रेंड जरी असला तरी वेन यू आर इंटरॅक्टिंग विथ मल्टिपल पीपल राईट तुमच्या स्टोर वरती किंवा आउटलेट वरती किंवा यू आर मीटिंग विथ अ बिझनेस फोरम प्लीज ऍड्रेस दॅट टीम ॲज अ सर ऑर मॅम. राईट? ते थोडं प्रोफेशनल सुद्धा वाटतं. राईट? बट इन्व्हेस्ट इन ट्रेनिंग युअर एम्प्लॉईज अँड बिल्डिंग सिस्टम्स विच आर कस्टमर फ्रेंडली. विच आर तिथे कस्टमरला इझिली ऍक्सेस मिळू शकतो. त्याला हवी जी माहिती आहे ती मिळू शकते. आणि तो थोडासा कन्फ्यूज असेल किंवा काय असेल यू कॅन हेल्प हिम अंडरस्टँड व्हॉट इज इट दॅट यू वुड लाईक टू हॅव ऑर बाय और व्हॉट इज इट दॅट इज एक्झॅक्टली लुकिंग ॲट. दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळेला लोक गडबड करतात की देर वॉज दिस कंपनी दॅट सेलिब्रेटेड. त्यांनी 10 लाख कस्टमर कॉल रिझॉल्व्ह केले आणि अटेंड केले. राईट?
सो दे हॅड अ सेलिब्रेशन पार्टी. आणि त्या पार्टीमध्ये कोणीतरी विचारलं असतं, अरे ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. 10 लाख कॉल्स आपण रिझॉल्व्ह केले बरोबर आहे. पण 10 लाख कॉल्स आले आपल्याला, म्हणजे एवढं आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वाईट आहे का? राइट? सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट रिअलायझेशन ना, दॅट इज द एसेन्स ऑफ कस्टमर रिलेशनशिप. जो पहिला कॉल येतो ना, त्याच्यामध्येच जर आपण कस्टमरची क्वेरी सॉल्व्ह केली, इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ कस्टमर गिव्हिंग अस मोर बिझनेस अँड स्टेइंग विथ अस बाय 86%. किती मोठा इम्पॅक्ट. जस्ट दॅट फर्स्ट कॉल, इफ यू रिझॉल्व द प्रॉब्लेम और द सोल्युशन, these chances of staying with us and giving us more business are 86%. Fantastic. पण मग त्याच्यासाठी आपण आपले सिस्टम्स, प्रोसेसेस, आपली ट्रेनिंग, आपलं ओरिएंटेशन, आपल्या एम्प्लॉईजचं ओरिएंटेशन, आपल्या टीमचं ओरिएंटेशन त्यानुसार करणं गरजेचं आहे. राइट? आणि आपण जर डेटा ट्रॅक केला, तर आय कॅन टेल यू डेफिनेटली, इफ यू आर ट्रॅकिंग द डेटा, मोस्ट ऑफ द टाइम्स यू विल गेट टू नो कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस किंवा ऑर्डर्स तुम्हाला अपेक्षित आहेत. You just need to look and study. The other thing that is there is be accessible. मला ब्रायन चेस्की इज द co-founder of Airbnb. Airbnb is जगातली one of the biggest companies in the world, biggest hotel companies in the world आहे. पण त्याचं मला एक उदाहरण खूप आवडतो आणि तो नेहमी अभिमानाने, मी ज्या 2-3 इंटरव्ह्यूज बघितलेले आहेत, तिथे तो अभिमानाने सांगतो, की माझ्याकडे माझे जे पहिले सुरुवातीचे कस्टमर होते ना, त्यांच्याकडे माझा आणि माझ्याकडे त्यांचा नंबर अजूनही आहे. इज ॲक्सेसिबल टू देम. एवढी मोठी कंपनी झाली. आज देशोविदेशात त्यांचा बिझनेस पसरलेला आहे. बट इज स्टिल ॲक्सेसिबल. ही मेक्स इट अ पॉइंट. बऱ्याच वेळेला लोकं अव्हॉइड करतात कस्टमरशी इंटरॅक्ट करतात. व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड मेनी टाइम्स, अरे नाही तो माझा एक्झिक्युटिव्ह बघून घेईल. अरे नाही तुम्ही माझ्या सेल्सवाल्याला पाठवतो, मी याला पाठवतो. समटाइम्स इट इज बेटर टू यू स्टेप इन. आपण अंबानी किंवा अदानी नाही आहोत, की यू नो वेअर द वी कॅन अफोर्ड टू बी इनऍक्सेसिबल. बी ऍक्सेसिबल, बी ऍक्सेसिबल. तुमच्या ज्या कस्टमर्स आहेत, चांगले आहेत, त्यांना जेव्हा आपला चेहरा दिसतो, दे फील रेस्ट अश्योर्ड. त्यांना खूप बरं वाटतं. त्यांना हायचं, "हां, अच्छा ठीक है ना. वो नहीं, वो कुछ नहीं, वो ऐसे ही था." लेकिन थोडा मग तो थंडा होतो. राइट? सो बी ऍक्सेसिबल. हॅव दॅट पर्सनल टच विथ द कस्टमर्स. अप्रिशिएट देम. आणि अप्रिशिएट करण्यासाठी सिंपल, अगदी आपल्याकडे व्हॉट्सअप आहे. एक सिंपल साधं मेसेज, राइट? रोज सकाळी उठून नका पाठवू प्लीज. अवॉइड दॅट, राइट? बट वर्षातनं एकदा किंवा मे बी महिन्यातनं एकदा, यू हॅव हिज पर्सनल डिटेल्स, बर्थ डेट आहे, अॅनिव्हर्सरी आहे, send him. We thank you for always using our services or products or gift hampers किंवा काय जे काय आहे, right? And we are happy with our association. Please do continue to be associated with. एक सिंपल मेसेज किंवा एक सिंपल कार्ड. आणि तो कार्ड पीडीएफ किंवा इलेक्ट्रॉनिक कार्ड पाठवायच्या ऐवजी, इफ यू कॅन अफोर्ड टू सेंड अ पर्सनल हँड रिटन नोट, मे बी जबरदस्त इम्पॅक्ट पडतो. जबरदस्त इम्पॅक्ट पडतो. Try that. So show appreciation. Whatever way, if he is giving you good business, एकदा तरी त्याला थँक यू बोला. Give him a written testimonial or a handwritten note thanking him. I think that is the best way to build the relationship. Right? Now, the next thing that is there is provide education programs that show your customers to grow better. Right? आपण जसं मी थोड्या वेळ अगोदर सांगितलेलं, की कस्टमर आपल्याकडे जो डेटा येतो त्याच्यामध्ये आपण कस्टमरसाठी काय करू शकतो. कॅन वी एज्युकेट हिम इन टर्म्स ऑफ हिज हॅबिट्स, की तुम्ही असं चेंज केलं तर तुम्हाला असा फायदा होईल. तुम्ही जास्त करून हेच खातात, विच इज नॉट गुड. इफ यू कुड ट्राय दिस अदर प्रोडक्ट्स, राईट? एज्युकेट. हे काय असं केल्याने तुमचं मेंटेनन्स किंवा तुमचा जो काही खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, ते कमी होतील. फाइंड वेज अँड एज्युकेट हिम. मी अगोदर पण एकदा बोललेलो, पुन्हा एकदा सांगतोय. इन ऑर्डर टू बीट बिग कंपनीज फॉर स्मॉलर प्लेयर्स, आपण ऍडव्हर्टिजमेंट किंवा बाकीच्या माध्यमांनी त्यांच्याबरोबर कम्पीट नाही करू शकत. पण वी कॅन फोकस ऑन एज्युकेटिंग द कस्टमर्स. तुम्ही एखादं
केक घेताना तो कसा घेऊ शकता, काय बघायला पाहिजे? तुम्ही एखादं कबड घेताना त्याच्यामध्ये काय गोष्टी बघायला पाहिजे? तुम्ही एखादा एसी घेताना काय बघायला पाहिजे? किंवा तुमच्याकडे जे कस्टमरचे प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस अक्युमुलेट झालेले आहेत, ते कशा प्रकारे तो रिझॉल्व्ह करू शकतो? स्टार्ट एज्युकेटिंग द कस्टमर अबाउट दॅट, राइट? That will help him grow better. And when he grows better, जर कस्टमर चांगलं ग्रोथ झालं ना, तर कस्टमरच्या जोडीला आपण पण चांगले ग्रो होतो, राईट? पर्सनलाइज, राईट? ऑलवेज, मी थोडं बोललो अगोदर, परत सांगतोय, पर्सनलाइज, राईट? मेसेज पाठवताना हे देर, हाय देर, डिअर कस्टमर, डिअर हे ते नका पाठवू ना. पॉसिबल आहे डिअर, तुम्हाला जर नाव माहिती आहे, डिअर अँथनी, डिअर सचिन, किंवा डिअर अजित, किंवा डिअर योगेश, असं काही काही, राईट? यू यू पर्सनलाइज इट, यू पर्सनलाइज इट, आणि खाली पॉसिबल तुमची सिग्नेचर असेल तर सिग्नेचर ऍड करा. थँक्यू युअर पार्टनर, और तुमचं स्वतःचं नाव, राईट? अँथनी फॉर सो अँड सो कंपनी. पर्सनलाइज द मेसेजेस दॅट आर देअर. आणि पर्सनलाइज्ड ईमेल मेसेजेस अगेन, दे generate 6 times more business, or 6 times, they have 6 times more potential to generate business than compared to a non-personalized email. So you just see the difference, right? फक्त आपण डिअर सर आणि जेनरिक न वापरता त्या व्यक्तीचं नाव आणि आपलं स्वतःचं नाव जर वापरलं तर तो तेवढा इम्पॅक्ट पडतो, राईट? सो पर्सनलाइज दॅट अँड क्रिएट अ कस्टमर फर्स्ट कल्चर, की कस्टमर पहिला असला पाहिजे. आपण नेहमी बोलतो कस्टमर इज किंग, कस्टमर इज किंग. आय आय थिंक कस्टमर इज किंग हे थोडंसं आता आपण सोडून द्यायला पाहिजे. मे बी येस, नो, आय डोंट नो, बट आय डेफिनेटली नो वन थिंग फॉर शुअर, दॅट द कस्टमर ड्राईव्ह माय बिझनेस. माझा बिझनेस जो वाढतो, माझा व्यवसाय जो वाढतो, तो माझ्या कस्टमरमुळे वाढतो. आणि म्हणून कस्टमर फर्स्ट ही अप्रोच घेणं महत्वाची आहे. राजाचे आपण लाड करतो, हे करतो, कदाचित गरज नाही कस्टमर, मे बी ही इज ऑल्सो नॉट एक्सपेक्टिंग, बट व्हॉट इज एक्सपेक्टिंग, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्लीज सॉल्व्ह करून द्या मला. हेल्प मी टू रिझॉल्व्ह माय इश्यूज और कन्सर्न्स, किंवा मला जे हवं आहे ते मला लगेच कसं मिळू शकेल. त्याचं वेटिंग टाइम आपण कमी करू शकतो का? म्हणजे एखादी ऑर्डर त्याला दिल्यानंतर 5 दिवस लागत असेल, आपण 4 दिवसात देऊ शकतो का? किंवा एखादी गोष्ट त्याला 100 रुपयात मिळेल, सर, कॅन बी गिव्ह इट टू हिम ॲट 95 रुपीज, राईट? देर मेनी वेज इन विच यू कॅन क्रिएट अ कस्टमर फर्स्ट कल्चर. these are some of the points I picked up from HubSpot. अगोदरचे जे मी हे दाखवले, स्विगीचे जे लेटर्स शेअर केले, दॅट आय पिक्ड अप फ्रॉम लिंक्डइन. लिंक्डइनवर दोघा तिघांनी शेअर केलेले, राईट? सो with that we end about customer relationship for today. If you have any questions or anything you would like to ask before we end, so please feel free to ask. आनंद सर, स्मिता, काही विचारायचं असेल तर प्लीज आस्क. मला इथे एक सांगायचंय. मला इथे व्हेरी लुसिड एक्सप्लेनेशन. मला इथे सांगायचंय की इन मोस्ट कस्टमर रिलेशन्स दी फीडबॅक लूप इज मिसिंग. येस. फीडबॅक लूप म्हणजे मेनी टाइम्स आय गेट कॉल्स, नॉट कॉल्स, SMS वगैरे, की युअर बिल इज यट अनपेड. त्याच्या खालती लाईन असते, प्लीज इग्नोर इफ पेड. म्हणजे देर इज नो कनेक्शन बिटवीन वन ब्रांच अँड द अदर ब्रांच. दे व्हेरी शुड ट्रू, हॅव व्हेरी ट्रू दॅट. सर. येस, येस. आणि मी ते म्हणून मी बोललो की ऑटोमेशन मध्ये ना, हा, ऑटोमेशन एवढं असू नये की पर्सनल टच जो आहे तो मिस व्हायला हवं. right. In the आणि same मी way, I see in WhatsApp, business WhatsApp, there is an automated feature कि we are at the moment not able to see your message, but we will revert to you later on. आणि रिव्हर्टच नाही येत. हा, पण हा मेसेज येतो. तो कधी त्यांना मेसेज पाठवला तर हा मेसेज येतो. येस, येस, That means दॅट they इज are अ. not seeing it at all. Their machine is just receiving my message. And येस, it येस. becomes हे हास्यास्पद होतं. हा, ते खूपच हास्यास्पद Yes. होतं. आयडिया इज टू, आपण 50 लोकांना रिस्पॉन्ड नाही करू शकत.
सो आय विल गेट बॅक टू यू. पण आपण खरंच गो थ्रू करून गेट बॅक करतो का, हा खूप महत्वाचा. तू चॅटबॉट सेट करताना इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर वेदर यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड ऑर नॉट. तर ते लोक करत नाहीत. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो मी सुद्धा अनुभवलेला आहे बऱ्याच वेळेला. हं, अँड दॅट इज द रिझन वाय आय से बी ऍक्सेसिबल, राईट. ह्या गोष्टी आहेत की ऍक्सेसिबल. आता मी मध्ये एकाशी बोलत होतो. तो त्याला मोठे मोठे डील्स मिळत आहेत त्या व्यक्तीला, बट ही इज नॉट गोइंग पर्सनली. तो आपले छोटे छोटे जे एम्प्लॉईज आहेत ते जाऊन तिकडे काही जास्त इन्फॉर्मेशन घेऊ शकत नाही किंवा डिसिजन घेऊ शकत नाही, त्यांना पाठवतोय, राईट. आणि समोरची व्यक्ती ही फिलिंग, अरे हा काय, मी एवढा बिझनेस देतोय याला लाखांचा, आणि ती व्यक्ती स्वतः येत नाही याची, तो अशा व्यक्तीला पाठवतोय हु कॅनॉट टेक अ डिसिजन, राईट. मग ती त्याची कस्टमर बरोबरची रिलेशन जी आहे ती बिल्डच नाही होणार. So we have to be accessible. And if you are saying that we'll get back to you in 24 hours, please, you will have to get back in 24 hours. मी इथे माझे दोन एक्सपिरियन्सेस सांगतो, आणि दोन्ही खूप मोठ्या लेखकांबरोबर आहेत. एक आहे पावलो कोयलो. पावलो कोयलो इज फेमस फॉर द अल्केमिस्ट. द अल्केमिस्ट हा पुस्तक जर वाचलेलं असेल, त्याचा ऑथर. पावलो कोयलोची दोन पुस्तकं आहेत, जे तो आता त्याच्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा दाखवत नाही. आणि आय वॉज अ बिग फॅन ऑफ पावलो कोयलो. त्याची सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली, आणि ती दोन पुस्तकं कुठेच मिळत नव्हती. सो आय रोट अ ईमेल टू हिज ऑफिशियल ईमेल आय डी. आणि मला त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला की पावलो कोयलो वॉज नॉट हॅपी विथ द क्वालिटी ऑफ दोज बुक्स इनिशियली, आणि ती खूप वाईट पुस्तकं होती. सो दे आर आउट ऑफ सर्क्युलेशन. आता एवढ्या मोठा लेखक, माझ्यासारखे असे किती मेसेजेस त्याला दिवसाभरात येत असतील, त्याच्याकडून मला उत्तर आलं. द सेकंड वॉज जेरी पोरास. जेरी पोरास हा अगेन गुड टू ग्रेट बिल्ड टू लास्ट या पुस्तकाचा को ऑथर होता. आणि तो एक विषय शिकवायचा, मला त्याचे नोट्स हवे होते. सो आय रोट अ मेल टू हिम, आणि सरप्राइझिंगली इट वॉज रिप्लाइड बाय जेरी पोरास. त्याने सांगितलं की अरे तुझे विचारलंय ते आता माझ्याकडे नाही. आय एम रिअली सॉरी, आय ट्राय टू सर्च फॉर इट, आय स्टील हॅव दॅट मेल, राईट. दिस हेल्प्स यू बिल्ड क्रेडिबिलिटी विथ युअर कस्टमर्स. मी लाईफ टाईम फॅन आहे. आय मी नेव्हर इंटरॅक्ट विथ देम अगेन, बट आय हॅव अ रिअल व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ हाऊ टू बी अँड बिल्ड रिलेशनशिप विथ युअर कस्टमर्स. सो ते तसं आहे. एनिवेज, थँक्स आनंद सर फॉर दॅट येस. इन्फॉर्मेशन. वन वन मोर आय विल लाईक टू शेअर, की लास्ट इयरला मी काही कारणासाठी 4 किंवा 5 इन्शुरन्स एजंट्सना कॉल केला होता माझ्या सोसायटीमधल्या सोसायटीच्या इन्शुरन्ससाठी. अच्छा. आउट ऑफ दोज 5, वन हॅज मेड 44 मेसेजेस टू मी अरे इन वा. द लास्ट 1 year. So he is right on the top of the table. Other बरोबर. four never bothered once the deal fell through. आणि दुसरा Great. देखील एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो, की मला एक 5 दिवसांपूर्वी एक मेसेज आला होता. मी एक बोलला पण फोनवरती पण बोलले ते, की तुमची प्रोफाईल मला पाहिजे फॉर अरेंजिंग युअर लेक्चर अँड अरेंजिंग युअर ट्रेनिंग प्रोग्राम. ओके. अँड दिस वॉज अ न्यू पर्सन. I said, okay, I will send it. And then I had my profile, but I had forgotten how I had saved his name अच्छा. अरे बापरे. totally. आणि आता 2,000 कॉन्टॅक्ट आहेत हो हो त्याच्यामध्ये. हो. आय कुड नॉट मेक आउट की कोण आहेत, कारण मध्ये 2-3 दिवस गेले होते. सो आय हम्म. वॉज थिंकिंग की कसा काय कॉन्टॅक्ट करणार याला. आणि देन हम्म. ही सेंड मी अ मेसेज, हा, हा. follow up हा. message. The अच्छा. moment the follow up message came, I understood the name and what I had saved for, and I sent the profile or whatever was राईट. necessary. So, remaining in the eyesight of the customer also is extremely important, and व्हेरी that ट्रू, also व्हेरी ट्रू. is customer relation in one way or the एक्झॅक्टली, other. एक्झॅक्टली. येस येस येस, परफेक्ट तर परफेक्ट आनंद कित्येक सर. वेळा मला असं होतं मीटिंगला वगैरे, लोक म्हणतात, हा तुम्हाला मी व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं लास्ट टाइम. पण त्या माणसाला 10 व्हिजिटिंग कार्ड देणं हे महत्वाचं, कारण जेव्हा तो कधी व्हिजिटिंग कार्ड हे ओपन करेल, तेव्हा तुमचं पहिलं दिसलं पाहिजे. राईट. एक्झॅक्टली हा एक्झॅक्टली, व्हेरी ट्रू. तुम्ही कधी त्याला 15 दिवसापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी व्हिजिटिंग कार्ड दिलंय, तो तुम्हाला विसरलेला आहे ऑलरेडी. राईट. सो वी नीड टू रिमेन इन फ्रंट ऑफ द कस्टमर ऑल द टाइम. येस येस, दॅट इज द फर्स्ट स्टेप टू बिल्डिंग रिलेशनशिप.
मला वाटतं स्मिताला काही बोलायचं होतं. स्मिताने हात वर केलेला. स्मिता, यू वॉन्टेड टू से समथिंग? येस. आजचं जे सेशन आहे ना ते खरंच चांगलं होतं. ऍक्च्युली 2024 मध्ये ते माझं विजन पण आहे. सो बेनिफिशियल आहे ते मला. मला फक्त ते को क्रिएशन जो प्रकार आहे, बिकॉज हा. सी माझं जे शॉप आहे त्या तिथे जास्त करून कॉलेजची मुलं आहेत, देन वर्किंग आहेत, ऑफिसेस आहेत. सो आय एम थिंकिंग दॅट की मी एक आहे ना सेल्फी बूथ हे करून की तिकडे फूड ब्लॉगर जे कॉलेजमध्ये मीडिया पीआर जे करतात त्या मुलांना येस, येस. बोलून जर तिकडे मी त्यांना सांगितलं की एखादं प्रोडक्ट घ्या, फ्री ऑफ कॉस्ट घ्या, त्याची टेस्ट करा आणि त्याचा जो फीडबॅक जे आहे ते सेल्फी बूथच्या इकडे टाकून तुम्ही तुमच्या कुठले पण ब्लॉगर आहेत किंवा इन्स्टा किंवा यावरती मला त्याच्याबद्दल जरा समजून घ्यायचं होतं, तर मला एक वेगळा वेळ काढून तुम्हाला ते अटेंड करून देशील का? म्हणजे थोडं येस, एक्सप्लोर येस, येस. करण्यासाठी. चालेल, चालेल. आपण बोलू त्याच्याविषयी. इनफॅक्ट मी सांगेन की ते येऊन जेव्हा बाहेर ऑर्डर करतात, त्यांचा ग्रुप येतो ना, तेव्हा मस्ती करत असतात, धमाल करत असतात. आज देम टू शूट अ सिम्पल व्हिडिओ और फोटोग्राफ ना, हा. with the bakery in the background, and then ask them to post it, and post करताना tag करायला. That ओके. is a simple way to co-create, right? That's a very simple way. And हम्म. that will be very authentic moment also. कारण तेव्हा त्यांनी खाताना कॉलेजमधली तरुण जे आहेत ते नेहमीच मस्ती किंवा धमाल, याची टेरकेस हम्म. त्याची टेरकेस ते चाललेलं असतं, राईट? इट विल लुक इवन मोर जेन्युइन इन दॅट हम्म. केस. यू कॅन हम्म. ट्राय दिस. आणि आपण त्याच्याविषयी ऑफकोर्स बोलू, हाऊ वी कॅन डू दॅट, राईट? वन मोर थिंग की मला जसं तू बोललेलंस की कस्टमरचा फीडबॅक म्हणजे हा. एखादं मॅकडीचं जे सांगितलेलं की मॅकडी 30 प्रोडक्ट्स बनवत होते, त्यातले 27 सेल करत होते. सेम विथ मी की माझ्याकडे आज अराउंड एक 25 प्रोडक्ट्स आहेत, पण त्याच्यातले कुठले म्हणजे जसं ते कसं फ्रेंच फ्राईज आहे, बर्गर आहे, त्याच्यावरती त्यांनी फोकस केलं. सो मला पण आहे ना असे पॅकेजेस बनवायचे, पण आय डोंट नो हाऊ टू मेक दॅट पॅकेजेस, बिकॉज असं वाटतं सगळ्यांना सगळंच आवडतंय. नाही, नाही. यू विल हॅव टू हा. लुक ॲट द डेटा. प्रोडक्ट वाईज कॅप्चर करायला स्टार्ट कर. कुठला प्रोडक्ट जातोय, किती जातोय, कुठल्या क्वांटिटीमध्ये जातोय. एक हम्म. एक्सेल शीट बनव. प्रोबेबली आपण जेव्हा भेटू तेव्हा मी सांगेन. बट हा. फॉर नाव व्हॉट यू कॅन डू इज क्रिएट अ लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स. ओके. हम्म. आणि त्यांचं डे वाईज परचेसचं ट्रॅक करत जा. किती अमाऊंट मध्ये तो प्रोडक्ट जातोय तेवढं सध्या ट्रॅक करायला स्टार्ट कर. एक महिन्याभराचा डेटा जमा कर. सो इज इट Then you will बेनिफिशियल think इफ about. आय परचेस एनी पीओएस मशीन फॉर दिस? नाही, सध्या पीओएस ची गरजच नाही ना. सी, माझा विचार आहे पुढे की सॉफ्टवेअर आणि सीआरएम बद्दल बोलायचं, पण सॉफ्टवेअर सध्या तरी नको जाऊ. यू फर्स्ट स्टार्ट विथ द बेसिक एक्सेल शीट. हम्म. क्रिएट ऑफ आयटम्स दॅट यू आर सेलिंग, अँड 30 days, हम्म. 1 to 30 days कॅलेंडरचं हे बनव. आणि तो कुठल्या तारखेला किती अमाऊंटचं ते जातंय ना ते फक्त ट्रॅक करत जा. एका महिन्याचा डेटा ओके. घे, जमा कर. देन वी विल स्पीक अबाउट इट. बट यू ओके. फर्स्ट कलेक्ट 1 month's डेटा. या विल डू. ओके. Okay, that will help you to understand या. better. Yes, so let's end for today. Thank you for joining, and uh, so happy to have you on Monday Musings. Thank you once again. Good night. Take care. Bye bye. थँक्यू सो मच.